हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्यासाठी आज मी इथे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स सगळे जे पेपरमध्ये 2026 मध्ये पडण्याची आवश्यकता खूप जास्त आहे ते घेऊन आलेला आहे। तर मुलांनो, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक व शेअर करून घ्या। तर बाळांनो, तुमच्यासाठी मी इथे आता पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 चॅप्टरचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्सही दाखवणार आहे। तर चला बाळांनो, आपण सुरू करूया। पहिला प्रश्न जे आहे ते गुरुत्वाकर्षण। इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा दर्शविणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे 3 नियम स्पष्ट करा। तर हे तुम्हाला इथे आकृती अशी दिलेली असते बाळांनो, हे बघा असं तुम्हाला इथे आकृती दिलेली असते परीक्षामध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असतात। पहिला प्रश्न आहे केप्लरचा पहिला नियम। तर केप्लरचा पहिला नियम, मग केप्लरचा दुसरा नियम आणि इथे केप्लरचा तिसरा नियम, तर हे तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा बाळांनो, चौकटीत योग्य उत्तर लिहा। इथे तुम्हाला अशी डायग्राम दिलेली आहे आणि डायग्रामला बघून इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। तर याचं उत्तरही आपण पाहूया बाळांनो काय आहे। तर बघा इथे असे सांगताना F बरोबर G(m1m2) छेद d² आहे इथं, तर तुम्हाला हे बॉक्स भरायचं आहे। F बरोबर काय येणार, G(m1m2) छेद GD चा वर्ग, असे तुम्हाला एवढंच इथं लिहायचं आहे। तर हे पहिल्या धड्याचे तुम्हाला 2च प्रश्न करायचे आहेत बाळांनो। आता आपण जाऊया दुसऱ्या धड्यावर। बाळांनो, हे बघा आता दुसऱ्या धड्याचे प्रश्न, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। ह्याच्यामध्ये बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील उत्तरे लिहा। तर इथे तुम्हाला हे बघा बाळांनो, आकृती अशी दिलेली आहे आणि इथे विचारलेलं आहे की X आणि Y मूलद्रव्य कोणते। तर X मूलद्रव्य ह्याच्यामध्ये कोणतं आहे त्याचं नाव लिहायचं आहे, म्हणजे Na म्हणजे सोडियम आहे आणि Y जे आहे ते लिथियम म्हणजे Li, हे तुम्हाला इथं लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं हे मूलद्रव्य एकाच गणात असतात का, तर ह्याचं नंबर 11 आहे आणि ते एकाच गणमध्ये आहेत का विचारल्यात, तर हो, ते दोन्ही मूलद्रव्य एकाच गणात असतात। बरं ठीक आहे, आता ह्याचे पुढचे प्रश्न आपण पाहूया। इथे बघा खालील आकृतीचे निरीक्षण करावं, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर इथे तुम्हाला ही आकृती दिलेली आहे, तर ही आकृती बघून तुम्हाला इथे उत्तरे द्यायची आहेत। आकृती थोडीशी मोठी आहे, हे काय तुम्हाला करायची गरज नाही, फक्त निरीक्षण करून घ्या। हे काय तुम्हाला पेपरमध्ये येणारच आकृती असली। तर ह्याच्यामध्ये बघा प्रश्न काय विचारल्यात, दुसऱ्या गणातील पहिल्या 2 मूलद्रव्यांचे अणुअंक लिहा। तर दुसऱ्या गणातील पहिल्या 2 अणुअंकांचे मूलद्रव्यांचे जे अणुअंक आहेत ते Be अणुअंक त्याचा 4 आहे, Mg म्हणजे मॅग्नेशियम, त्याचा अणुअंक 12 आहे। आणि नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे, हॅलोजन कुलामधील मूलद्रव्यांची संयोज्य इलेक्ट्रॉन्सची संख्या लिहा। तर ह्याचं बाळांनो, ह्याचंही उत्तर तुम्हाला दाखवते मी। तर बघा इथे उत्तर, हॅलोजन कुलामधील मूलद्रव्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉन्सची संख्या 7 आहे। नेक्स्ट त्याचाच प्रश्न आहे बघा, मॅग्नेशियमच्या अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शवणारी आकृती काढा। तर इथे तुम्हाला हे आकृती काढायची आहे, कशाचं, मॅग्नेशियमचे अणूची। तर हे बघा इथे हे झालं। तर चौथा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे। चौथा प्रश्न काय आहे, एका आवर्तात पूर्ण झाल्यानंतर पुढच्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपात कोणता बदल घडतो। तर इथे बघा एका आवर्त पूर्ण झाल्यानंतर पुढच्या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉन स्वरूपात एका नवीन कवचाची भर पडते। तर हे झालं। आणि बाळांनो, ह्याच्यावर पाचवाही प्रश्न आहे, आकृतीमधील रासायनिक अभिक्रियेत भाग न घेणाऱ्या कोणत्याही 2 मूलद्रव्यांची नावे लिहा। तर ह्याच्यामध्ये हेलियम व निऑन हे 2 मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच धड्याचा पुढचा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर हे आकृती आपल्याला इथं दिलेली आहे। तर ही आकृती बघा, ए याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, ए या चौकटीत दर्शवलेला खंड कोणता। तर इथे S खंड असतो, तुम्हाला माहीत असणार, याच्यामध्ये 4 खंड असतात, S खंड, D खंड आणि P खंड आणि F खंड असे 4 खंड असतात। त्याच्यातलाच दुसरा प्रश्न बघा, त्या खंडातील कोणत्याही एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा, लिथियम Li। तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे, 3, म्हणजेच इलेक्ट्रॉन त्याचा अणुअंक किती आहे, 3, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन असणार 2,1। तर त्याच्यानंतर बघा, B या अक्षराने दर्शवलेल्या मूलद्रव्यांच्या खंड ओळखून ते कितव्या आवर्तात आहेत ते लिहा। तर ते खंड D मध्ये आहे आणि आवर्त कोणता आहे, 4था आवर्त आहे।
तर हे 2 धड्याचे आपले पूर्ण झालेले आहेत इथे प्रश्न. तर तिसरा धडा आपण बघूया. तिसरा धडा बघा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. ह्याच्यामध्ये हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न खूप वेळा येण्याची शक्यता असतात आणि येईल पण आता. तर बघा ह्याच्यामध्ये गंज म्हणजे काय, तर हे गंज म्हणजे काय तुम्हाला इथे लिहायचं आहे. गंजची व्याख्या लिहायची आहे काय असते. आणि त्याच्यानंतर बघा गंजाचे रासायनिक सूत्र कोणते, तर गंजाचे रासायनिक सूत्र Fe2O3 डॉट इंटू H2O. H2O म्हणजे पाणी. तर हे झालं. त्याच्यानंतर बघा लोखंडाच्या ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया लिहा. तर धनाग्र आणि ऋणाग्र असं 2 अभिक्रिया आहेत. तर धनाग्र अभिक्रिया Feचा वर्ग अधिक 2 इलेक्ट्रॉनच्या वर तर मायनस असतो. त्याच्यानंतर बघा लोखंडाच्या ऑक्सिडीकरण क्रियेत ऋणाग्र अभिक्रिया लिहा. तर इथं हे ऋणाग्र अभिक्रिया इथं आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यानंतर बघा इथे धातूचे शरण म्हणजे काय, तर धातूचे शरणची तुम्हाला इथे व्याख्या लिहायची आहे. ते सगळी इथं दिलेली आहे व्याख्या. तर इथे आपण बघू शकताय. ठीक आहे बाळांनो. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तेच आकृती देतात आणि असंही प्रश्न तुम्हाला विचारतात. वरील चित्राचे निरीक्षण करा आणि रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणसह मांडा. तर त्याचं हे उत्तर आहे. इथं थोडं हे उत्तर मोठं आहे. तर हे उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. बघा हे मी पॉईंट काढून इथे सोपं करून दिलेलंही आहे. तर हे बघू शकताय तुम्ही इथे. हे बघा आपल्याला दिसत आहे. हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. त्याच आकृतीवर 2 प्रश्न ह्या धड्यात पडू शकतात. बाकी ह्या धड्यामध्ये आकृती बेस्ड पडण्यासारखं काही नाही आहे. तर हे आपलं पहिला, दुसरा आणि तिसरा 3 धड्याचे झालेले आहेत. 4थ्या, 5व्या, 6व्या धड्याचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.